बेळगाव जिल्हा तालुका निपाणी नागनूर या गावातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुरजित सुरेश कांबळे या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीतून, कष्टातून आणि जिद्दीने यशाला गवसणी घालत पायलट होण्याचं स्वप्न साकार केलंय आणि याचा आनंद गावाला झालाय। दरम्यान सुरजितची मिरवणूक गावातून काढण्यात आली। अनेकांनी त्याचं औक्षण केलं। त्याच्याशी आपल्या चॅनलचे प्रतिनिधी दयानंद जिरगे यांनी भेट घेऊन माहिती घेतली। संगम नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। लहानपणीपासूनच वैमानिक होण्याचं स्वप्न होतंच। ती जिद्द पुढे घेत मी इंडियन एअरफोर्समध्ये पण ट्राय केला, पण काही मेडिकल कंडिशनमुळे त्यात जाता आलं नाही, तर त्यासाठी पर्याय म्हणून सिव्हिल एव्हिएशन इंडस्ट्री मी चूज केली। माझं शिक्षण BSc ग्रॅज्युएट झालो आहे मी गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजपासून, आणि माझं प्राथमिक शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं आहे। महाविद्यालय शिक्षण गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज चिकोडीमध्ये झालं आहे। जर आपण ध्येय केलं तर ते साध्य करण्यासाठी आपण जितकं होऊ शकते तितका प्रयत्न केलाच पाहिजे, आणि जोपर्यंत आपण जे ध्येय गाठत नाही तोपर्यंत आपली वाटचाल थांबवता कामा नये। शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे आणि ती सर्वांनी घेतलीच पाहिजे। आणि आपण एकदा जर आपलं ध्येय सेट केलं तर त्यानंतर त्या ध्येयासाठी आपण जितकं होईल तितकं प्रयत्न केला पाहिजे। दिनक्रम म्हणजे सकाळी आपण फ्लाईट लागायची, त्यानुसार आम्ही सकाळी आपलं दिनचर्या ठरवत होतो। कोणाची सकाळी लागत होती, कोणाची दुपारी, कोणाची संध्याकाळी, कोणाची रात्री लागत होती। तर त्याचप्रमाणे माझी ज्या टायमाला लागेल त्याप्रमाणे आम्ही दिनचर्या ठरवत होतो। फ्लाईटच्या 3 तास अगोदर जाऊन आम्ही प्री फ्लाईट त्यानंतर जे डॉक्युमेंटेशन असतात ते सगळं व्यवस्थित आहेत की नाही ते सगळं करून, आपले लायसन्सेस ते दाखवून ATC ऑफिसरकडून परमिशन घेऊन आम्ही पुढचे कार्य करत होतो। ज्यावेळी निवड झाली त्यावेळी वाटले की बाबा आपण ज्या मार्गासाठी तयारी करत होतो त्याची आता पुढे वाटचाल सुरळीत होऊन जाईल। नाही, स्वप्न झालं असं म्हणता येत नाही, पण त्याच्यानंतर पण ते ट्रेनिंग व्यवस्थित करणं, विदाऊट ॲक्सिडेंट इन्सिडेंट सगळे रिपोर्ट आपल्या ट्रेनिंग पिरियडमध्ये असणं ही भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे। कार्यशाळा ही 18 महिन्याच्या कालावधीची असते, तर माझी थोडीशी पैशाची अडचण असल्यामुळं मला थोडा वेळ बराच लागला। मुलगा म्हणून एक अभिमान आहे माझ्या मुलग्यावर। असं कधी वाटलंच नव्हतं एवढं ह्याला हे होईल असं एकदम असं आनंद असं वाटतं आहे। नाही, पायलट होणार हे होतं, कारण एवढं असं मोठा होईल असं वाटायला नव्हतं मला। शिवपत्र त्याचं लायसन्स शिवपत्र मला वाटत नव्हतं। नॉर्मल शिक्षण असंच मी एक मनातच ठेवलं होतं। ज्या वेळा त्याचं डिक्लेअर झालं त्या दिवशी मला वाटलं माझा मुलगानं खरंच काहीतरी एक मोठं कार्य केलं, असं घराण्याचं नाव उज्ज्वल केलं असं मला वाटलं। त्यांच्या वडिलांचं स्वप्न पण पूर्ण केला। परत घरात एक वडील म्हणत होते काय तर होऊ दे, माझा मुलगा काहीतरी चांगल्या उद्योगला व्हावं। तर काय होतं हे जण आहेत त्यांनी मरायच्या आधी थोडक्यात त्यांना हे विमानमधनं सगळं असं दाखवलं तर पायलट होले पप्पा म्हणून। मग त्यावेळेला त्यांच्या पप्पांना पण खात्री वाटलं माझा मुलगा काय तर करून दाखवणार, हे त्यांनी सतत म्हणत होतं। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। आमच्या परिवारमध्ये आम्ही 4घंच होतो, वडील एखांचं धरून। त्याने वारल्यापासून आता आम्ही 3घं जणच आहे आता। हे गेल्यानंतर मी आणि माझी मुलगी दोघीच घरात राहत होतो सगळ्यांना। खूप आनंद आहे पायलट झाला। त्याचं जे लहानपणीचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झाले। त्याचं स्वप्न होतं स्वतःचं ते। बोललेला माहीत होतं आम्हाला घरी। पायलट होणार हे माहिती होतं। सर्वांना सविनय जय भीम। माझं नाव साताबा कांबळे। आपल्या गावातील नांगनूर गावातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने शिक्षण घेतलेलं आहे सुरजितनं,
आणि सुरजीतचा स्वभाव हा पहिल्यापासून कष्टाळू आणि मनमिळावू स्वभावाचा होता. सुरजीतनं स्वतःच्या सुकर्तृत्वावरती आजपर्यंत इथवर मजल मारलेले आहे. सुरजीतविषयी सांगायचं झालं तर त्यांच्या पप्पा सैनिक होते. त्याला पहिल्यापासून सैनिकी वारसा लाभलेला घराणं आहे. आणि ज्यावेळी पप्पांचे आजारपण होतं त्यावेळी सुरजीतनं ज्याबरोबर आपल्या ताईने सांगितलं की एक मुलग्याला वडील चालायला शिकवतात, पण मुलग्यानं वडिलांना चालायला शिकवलं. हा एक समाजाला एक आदर्श असं व्यक्तिमत्व सुरजीतचं आहे. आणि सुरजीतनं जे पायलट आज झालेलं आहे त्याबद्दल नांगनूरच नसून निप्पाणी तालुक्यामध्ये आणि बेळगाव जिल्ह्यामधील असा एक पहिला व्यक्तिमत्व आहे की जो सध्या पायलट झालेला आहे. आणि त्याचा अभिमान सर्व निप्पाणी तालुक्याला असून येथील मुलांना असं सांगावं इच्छितो की आज काही मुलं म्हणतात की माझी परिस्थिती नाही किंवा मी शिक्षण घेऊ शकत नाही. पण असं नाही, मनात जर जिद्द असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ती शिक्षण घेऊन, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं शिकाल तरच वाचाल. आणि आजच्या खरोखर येणाऱ्या पिढीला शिकल्याशिवाय पर्याय नाही हे सुरजीतने यावर दाखवून दिलं आहे. आणि या सुरजीतला त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आणि त्याची पदोपदी प्रगती हो हीच माझीकडून शुभेच्छा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला होता. हा संदेश त्यांनी खरोखरच ह्या संदेशाचं त्यांनी सोनं केलं. त्यांनी शिकली, त्याचा संघर्ष करून जे वाटचाल होती त्या वाटचालीचा प्रयत्न करून त्यांनी जिद्दीनं पुढे गेलीत आणि पायलट होऊन आमच्या निप्पाणी तालुक्याचे त्यांनी नाव रोशन केले. तर निप्पाणी तालुक्याच नव्हे, जर बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे काही केलेलं होतं त्या प्रयत्नांचं त्यांनी अगदी यश संपादन करून ते दाखवलेलं आहे. आणि आमच्या समाजात पायलट होणे म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आमच्या समाजातील मुले पुढे जाणे म्हणजे खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की आमच्या समाजात बाबासाहेबांची शाळा अतिशय गरिबीतून शिकलेली होती. त्याचं महत्त्व किंवा त्याचे ज्ञान घेऊन जर हे मुलांनी जर शिकले तर असे जे आता सुरजीतदादा पायलट झाले असेच काही मुलं त्यांचे स्वप्न असतील, कुणाचं आर्मी असेल, कुणाचं शिक्षक असेल, कुणाचं प्रोफेसर असेल, तर हे त्यांचं जर त्यांनी केलेल्या जिद्दीचं तर त्यांनी काही त्यांचं थोडं ज्ञान घेतलं तर अशीच काही मुले पुढे जाऊ शकतात. म्हणून त्यांचं खूप आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळी त्यांनी आम्हाला काही माहीत नव्हतं असं की त्यांनी पायलट होणार आहेत, पण ज्यावेळी आम्हाला समजलं की सुरजीतदादा पायलट झाले त्यावेळी आम्हाला खूप अभिमान वाटला. त्यांना अजून जर काही पुढं शिकायचे असेल किंवा पायलट जर त्यांनी झालेलंच आहे सोडा, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना अजून कुठलंही ज्ञान हवे असेल तर त्यांच्या ह्या ज्ञानासाठी आमच्या समाजाकडून, आमच्या घरच्याकडून त्यांना आमच्या कायम शुभेच्छा असतील व आमचा आशीर्वाद त्यांना कायमच असेल. आणि त्यांनी जे पायलट झालेले आहेत त्यांचा काही थोडं तर मुलांनी ज्ञान घेतलं तर त्या मुलांना थोडं तरी त्यांचा पुढच्या वाटचालीसाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी काहीतरी त्याचा उपयोग पडेल एवढंच मी बोलते. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मी अनेक हार्दिक शुभेच्छा देते. माझं नाव वंदना मोहन कांबळे, मी नागनूरचीच आहे. मला सुरजीत कांबळे हा नात्याने भाऊ लागतो. जेव्हा तो पायलट झाला तेव्हा पूर्ण समाजामध्ये आमच्या खूप खूप आनंदाची गोष्ट घडली ही. आणि तो पहिल्यापासूनच खूप कष्टकरी मेहनती मुलगा आहे. त्याचे जेव्हा वडील आजारी होते तेव्हा मुलं आपली मुलं आपल्या मुलांना आईवडील चालायला शिकवतात, पण तो मुलगा आपल्या वडिलांना पायावर पाय घ्यायचा, खांद्यावर हात घ्यायचा आणि तोच त्यांच्या वडिलांना चालायला शिकवायचा. एवढी चांगली घटना आहे त्याच्या ह्याच्यात म्हणजे आयुष्यात. माझं तर मला एकदम भरून येते त्याच्याबद्दल सांगताना. तो खरोखर पहिल्यापासून अभ्यासात म्हणा किंवा खेळात म्हणा खूप हुशार. आणि आम्हाला पण असं वाटायचं की खरोखर आमच्या समाजामध्ये हा एक मुलगा खरोखर आमच्या समाजाचंच नाही तर आता त्यानं पूर्ण जिल्ह्याचं नाव केलं आहे. ह्याच्याबद्दल खरोखर मला त्याचा खूप खूप अभिमान आहे. आणि त्याची मम्मी असू दे, त्याची बहीण असू दे, त्याच्या पाठीमागं त्याने चांगला सपोर्ट त्याला केला. तो आज इथंपर्यंत गेला ह्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. आमच्या पूर्ण समाजाला खूप अभिमान आहे त्याचा. आणि आता माझ्याजवळ खूप काय आहे त्याच्यासाठी बोलायसारखं, पण मला खरोखर त्या मुलग्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आमच्या पूर्ण समाजाच्या मुलांनी त्याचं काहीतरी त्याच्याकडून शिकायला पाहिजे. आणि त्याच्याकडं खूप शिकण्यासारखं आहे. तो असा मुलगा आहे की आमच्या समाजालाच नाही तर पूर्ण जिल्ह्याचं त्यानं नाव केलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि माझ्या समाजाकडून खरंच त्याला खूप खूप आशीर्वाद. आणि इथून पुढं त्याच्या वाटचालीस
इथून पुढं तरी अजून मोठा व्हावा असं आमची सगळ्यांची अपेक्षा आहे.